आपल्या फिटनेसचे 5 कंपोनंट असतात. सपोज मी जर दिसतोय माझी हाईट जास्त उंच आहे आणि मला पण पोट आहे, मी म्हटलं मी फिट आहे असं नाही. ते फिटनेसचे 5 कंपोनंट असतात. त्यापैकी पहिलं आहे की कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स, म्हणजे तुमच्या हृदयाची तुमच्या शरीराला रक्त पुरवण्याची क्षमता जी आहे तर आपण कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स म्हणतो. म्हणजे एखादा धडधाकट माणूस आहे पण त्याला जर इथून इथपर्यंत पळता नाही आलं तर आपण त्याला दम लागतो. दम लागणे हे काय आहे की त्याचं वजन जास्त झालं किंवा त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल लेवल वाढली, फॅट पर्सेंटेज वाढलं, किंवा एखादा मस्क्युलर माणूस जरी असेल. बरेच जण काय करतात, नुसतं वजनी व्यायाम करतात आणि कार्डिओ करत नाही. कार्डिओ म्हणजे काय असतं की आपण जे ट्रेडमिल रनिंग वगैरे करतो त्याने काय होतं की आपल्या हृदयाला रक्त सप्लाय करायची, ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करायची ताकद वाढते. आता आपण बरेच जणांना होतं की ब्लॉकेज असतं. ब्लॉकेज असेल तर कोणाला काय होतं की जास्त लवकर दम लागतो. हृदय तुमचं जर तुमच्या शरीराकडे रक्त सप्लाय करते आणि त्याला जर तुम्हाला अडचण आहे, एखादी पाईपलाईन आहे त्याच्यामध्ये जर ब्लॉकेज असेल तर मोटरवरती लोड येतो. हा पण एक प्रकारचा पंपच आहे. तो काय करतो, आपल्या शरीरामध्ये ब्लड सप्लाय करतो. तर तो जर एखाद्या ठिकाणी ब्लॉक असेल तर तो मोटरला त्रास करणार. त्याप्रमाणे मग आपल्याला दम लागतो. आपण कार्डिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे कार्डिओ ज्या एक्सरसाइज त्या म्हणजे काय करतो की आपण ते एरोबिक एक्सरसाइज असतात की ज्या कंटिन्युअसली 30 मिनिट किंवा मोठे एक्सरसाइज असतात 30 मिनिट 15 मिनिटं आपण कंटिन्युअसली ती एक्सरसाइज करतो. आणि आपण ज्या वेट ट्रेनिंग वजनी व्यायाम करतो ते अनएरोबिक एक्सरसाइज, म्हणजे त्या 30 सेकंदात ते किंवा 45 सेकंदामध्ये संपतात. सेट मारतो ना आपण 12-12चा. तशी एरोबिक एक्सरसाइज जी असते रनिंग, जॉगिंग, तुमच्या क्रॉसफिट ह्या पाऊण तास अर्धा तास चालतात. त्याने काय होतं, तुमच्या हृदयाचे बीट्स म्हणजे हृदयाचे जे ठोके आहेत त्याला आपण चॅलेंज करतो. आपलं नॉर्मली आपलं हृदय आय थिंक 78 to 80 बीट्स पर मिनिट करतो. तर आपण त्याच्यामध्ये काय करतो, त्याला चॅलेंज करतो. आता जर आपण एखाद्या गोष्टीला तसंच ठेवलं तर त्याची सवय काय होते, हळूहळू कमी होते. अचानक एखाद्याची साधा जरी आपल्यावरती लोड आला, बऱ्याच जणांच्या आपण याच्यामध्ये बघतो की याला हार्ट अटॅक आला किंवा हा कमी वयातला त्याला अटॅक आला. त्याचं रिझन काय आहे की तुम्ही कधी त्याला चॅलेंजच नाही केलं. बरेच जण बघतात की त्याचं शरीर लय मोठं होतं आणि तो अटॅक नाही केला. कार्डिओ ऍक्टिव्हिटी न करण्याचा हा एक त्याच्यातला बाबा तोटा आहे. त्यातली एक आपण त्या फिटनेसच्या 5 कंपोनंटमध्ये एक कंपोनंट काय तो कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स. सेकंड इज मस्क्युलर एंड्युरन्स, म्हणजे तुमची वजनी व्यायाम जे आहे त्याचा प्रकार येतो. थर्ड इज मस्क्युलोस्केलेटल स्ट्रेंथ, म्हणजे तोच वजनी व्यायाम जास्त वेळ घेऊन 1 रेप मॅक्स म्हणतात त्याला. थर्ड इज फ्लेक्झिबिलिटी, म्हणजे तुमच्या शरीराची तुमच्या अवयवांची लवचिकता, याला आपण फ्लेक्झिबिलिटी म्हणतो. जे तुम्ही आता योगा करता ती त्याची लवचिकतेचा प्रकार आहे, त्याने लवचिकता वाढते. आणि फिफ्थ इज तुमची आयडियल बॉडी कंपोजिशन, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण किती आहे. आता माझं पोट सुटल्यामुळे मी उदाहरण देतोय. कारण की जर तुमच्या मेलमध्ये 15%च्या आतमध्ये फॅट पर्सेंट असेल तर आपण आयडियल बॉडी कंपोजिशन म्हणतो, आणि फिमेलमध्ये 20च्या आतमध्ये. हे आपल्याला जर मिळवायचं असेल तर त्याला काय करायला लागतं, एक त्याला ट्रायपॉड असतो, म्हणजे तुमचा एक्सरसाइज, डाएट प्लस तुमचा रेस्ट हा ट्रायपॉड आहे. म्हणजे तिपाई म्हणतो आपण त्याला. त्यातले एक जरी पाय निघाला तर तो कोलॅप्स होतो. त्यापैकी हे तिघींचा जो आहे तो ट्रायपॉड आपल्याला मेंटेन ठेवावा लागतो. त्यातलं एक आपण बऱ्याच जणांना गैरसमज असतात किंवा बऱ्याच जणांना त्याच्यामध्ये उत्सुकता असते की डाएट. आता ह्या 5 पैकी आपण डाएटबद्दल जास्त माहिती घेऊ. तर डाएटबद्दल तुम्हाला काय काय माहिती मला सांगितलं म्हणजे बरं होईल. म्हणजे सपोज तुम्हाला वजन कमी करायचं, तुम्ही काय करणार डाएटमध्ये, काय करता? पहिली कन्सेप्ट काय असते, मला वजन कमी करायचं म्हटलं तुम्ही काय करतो? खाण्यावर नियंत्रण. खाण्यावर नियंत्रण म्हणजे काय की जे आपण 4 टाइम खातो ते 2-3 टाइम करा. हा 99% हा तुमचं शिग्न पदार्थामध्ये ते तैलयुक्त पदार्थ कमी. आता ह्या आपल्या इंडियन ज्या कन्सेप्ट आहे की बाबा खाणं कमी करायचं. तर माझा एक मेंबर होता, पोतभर मुरमुरे खाल्ले महिनाभर. मुरमुऱ्याने कोणी जर सांगितलं की मुरमुरे खा, पोतभर मुरमुरे महिनाभर खाल्ले. त्याच्यातलं सायन्स नाही बघत आपण. आता ज्यांची जी कन्सेप्ट आहे की खाणं कमी करायचं, खाणं का कमी करायचं, तर पहिल्यांदा आपण पाहू की फॅट काय असतं. फॅट म्हणजे काय असतं की आपण माझ्या बॉडीला लागते 1500 कॅलरीज, मी बॉडीत टाकते 2500 कॅलरीज. तर बॉडी काय करते, ते उरलेले 1000 कॅलरीज स्टोअर करते. स्टोअर कुठं करते, मसल आणि स्किनच्या मध्ये करते. सो फॅट जी आपली चरबी वाढली ना ती काय आहे, तुम्ही जास्त खाल्लेल्या अन्नापासून ज्या जास्त कॅलरीज भेटल्या त्याचा साठा आहे. मग आपण खातो काय, आता बरेच जण ह्या म्हणतील की बाबा नाही मी घरचंच खाते, मी सकाळी 2 चपात्या खाते, संध्याकाळी 2 चपात्या खाते.
थोडासा भात खाते. पण ते सगळं काय कार्बोहायड्रेट आहे. आपण मराठी शाळेत किंवा आपण बघतो स्निग्ध पदार्थ, त्यानंतर प्रथिने, अजून काय म्हणतात प्रोटीनला, कर्बोदके कार्ब. सो आपण कोणतीही गोष्ट खाल्ली ना त्याच्यातून न्यूट्रिएंट भेटतं आपल्याला, म्हणजे ते न्यूट्रिएंट मधून कॅलरीज भेटतात. आता न्यूट्रिएंट मध्ये काय असतं की मायक्रो आणि मायक्रो, म्हणजे जे मॅक्रो आपण जास्त प्रमाणात घेतो त्याला मॅक्रो न्यूट्रिएंट म्हणतात. जे कमी प्रमाणात घेतो त्याला, जे आपल्याला कमी प्रमाणात लागतात त्याला मायक्रो म्हणतात. कमी प्रमाणात काय लागतं, विटॅमिन्स मिनरल्स, जे आपण एखादं फ्रूट खाल्लं तर विटॅमिन सी भेटतं, हे भेटतं, ते आपण एखाद्या टॅबलेटमध्ये पण घेऊ शकतो. आता कोविडमध्ये आपण बघितलं प्रत्येकाला विटॅमिन सीची टॅबलेट देत होती. कोविड काय करायचं की ज्यांची एखादी डिफिशियन्सी असेल, मल्टीविटॅमिन द्यायचे कोविडमध्ये. का द्यायची, तर कोणती डिफिशियन्सी असेल तर त्याच्यावर ते अटॅक करायचं. सो मग डॉक्टर काय करायचे, मग ही मल्टीविटॅमिन खा. दुसऱ्या बाजूला बघायला तर मॅक्रोचे 3 प्रकार पडतात, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स. तर त्याचे प्रत्येकाचं एक वेगवेगळं फंक्शन आहे. तर जसं हा म्हणलं की कमी खायचं, कमी खायला नाही लागत, आपल्याला योग्य खावं लागतं. त्याला संतुलित आहार म्हणतात. क्वांटिटेटिव्ह डाएट जो म्हणतो आपण मॉडर्न टेक्निक्समध्ये. आता जुन्या काळात होत्या गोष्टी की मी सकाळी खाल्लं किंवा संध्याकाळी खाल्लं, किंवा एक मध्ये XYZ डाएट आला होता की तुम्ही ह्या 45 मिनिटाच्या याच्यामध्ये एवढंच खा. असं चुकीचं आहे. ते सगळ्यात डेंजरस आहे डायबेटिक लोकांना. ज्याला डायबिटीस त्याला प्रत्येक 2-3 तासाने थोडं खायला लावतात. कारण त्याचं काय झालं असं, ते इन्सुलिन त्याचं मॅन्युफॅक्चर होत नसतं. सॉरी, इन्सुलिन लेवल जी आहे त्याची ती काय होती की ती साठी त्याला काय करतात, इन्सुलिनच्या टॅबलेट देतात. सो ती जी कन्सेप्ट आहे की तुम्ही दिवसभरात एकदाच किंवा 2 तास 45 मिनिटात चावत बसा आणि खा, ते चुकीचं आहे. तर मग आपण याच्यामध्ये बघू की कार्बोहायड्रेट 3 प्रकारचे मी सांगितले, कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ. म्हणजे बरोबर ना, स्निग्ध पदार्थ म्हणजे डायटरी फॅट ज्याला म्हणतो आपण, खाण्यातले फॅट. चरबीचे फॅट वेगळे, खाण्यातले फॅट वेगळे. खाण्यातले फॅट, प्रथिने म्हणजे प्रोटीन, आणि फर्स्ट इज कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटचं काम काय आहे, कार्बोहायड्रेट आपल्या बॉडीला एनर्जी देतं. आता मी जे बोलतोय, माझा ब्रेन चालतोय, माझे CNS चालते, माझी डायजेस्टिव्ह सिस्टीम चालते, मला कॉल आला मग मी तो साईडला ठेवला. हे जे ह्या बेसिक ऍक्टिव्हिटीज आहेत त्याला मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी म्हणतात. म्हणजे माझं डायजेशन चालणं, माझी प्रोसेस चालणं, म्हणजे आपली एक बॉडी एक प्रकारचं इंजिन आहे. ते चालायला जी एनर्जी लागते ते देण्याचं काम कोण करतं, कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट कशापासून भेटतात, जे आपले डेली फूड आहे, भाजी, चपाती, भाकरी, बटाटा. तुम्ही मोस्टली आपण इंडियन लोक जी आहे की मोस्टली 99% आपण कार्बोहायड्रेट जास्त खातो. पण जे कार्बोहायड्रेट आपल्याला खूप कमी प्रमाणात लागतं. आता माझी जर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे, प्रत्येकाला, माझी हाईट जास्त आहे, माझं हृदय मोठं आहे, माझं ब्रेन मोठं आहे, असं नाही होत. इट्स ह्युमन बिंग आहे, मानवी शरीर आहे. शरीराची साईज किती मोठी असली तर त्याचे जे अवयव आहेत ते तेवढेच असतात. त्यांना लागणारी एनर्जी ही जवळजवळ सगळ्यांना बऱ्यापैकी सेम असते. मग प्रत्येकाला कार्बोहायड्रेट किती लागतं, 80 ते 90 ग्रॅम. 80 ते 90 ग्रॅम कार्ब म्हणजे तुमची घरची जर चपाती घेतली एवढी मोठी तर तिच्यामध्ये 40-45 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतं. 2 चपाती जरी खाल्ल्या तुम्ही दिवसाला तर तुमच्या दिवसाची कार्बोहायड्रेटची गरज कंप्लीट होऊन जाते. बट आपण काय करतो, सकाळी 2 चपाती, दुपारी 2 चपाती, संध्याकाळी 2 चपाती, आपण ते कॅल्क्युलेट नाही करत. ज्याची गरज किती आहे, 100 ग्रॅम, ते आपण खातो. घरचं जरी खाल्लं तरी खातो 300-400 ग्रॅम. ठीक आहे, बाहेरचं खाल्लं तर मग 400-500 ग्रॅम होतं. त्याच्यामध्ये प्रकार काय आहे की कार्बोहायड्रेट मध्ये पण 2 प्रकार आहेत, एक फास्ट ॲब्झॉर्बिंग, एक स्लो ॲब्झॉर्बिंग. जे बॉडीत पटकन ॲब्झॉर्ब होणार. ज्याला फॅट लॉस करायचं त्याला केळी खाल्लेली नाही चालणार. का, तर ते बॉडीत पटकन ॲब्झॉर्ब होतं, लगेच ब्लड स्ट्रीम मध्ये जाऊन ते फॅट मध्ये स्टोअर होऊन जातं. मग तुम्हाला काय लागतं फॅट लॉस मध्ये, कॉम्प्लेक्स कार्ब खायला लागतं. ओट्स, तुमची भाकरी पण चांगली आहे. आता बरेच जण मॉडर्न डाएट देतात की नाही ओट्स खा, हे खा, ते गरज नाही. तुमची भाकरी हा खूप चांगला सोर्स आहे, कारण की त्याच्यामध्ये ना तेल ना काय नाही. आपण ती जी भाकरी आहे तिच्यामध्ये फायबर पण महत्वाचे, ते फायबर पण आहे. कार्बोहायड्रेट पण चांगल्या प्रकारचे, कॉम्प्लेक्स कार्ब आहे, ती चांगली आहे. बट ती जास्त खाणं पण चुकीचं आहे. चुकीचं मीन्स तुम्हाला जेवढं लागतं तेवढंच खायचं. चुकीचं म्हणजे ती फारच बंद करून टाकायचं. बऱ्याच जणांचं मग परत जास्त शिकलेली लोक असतात ज्यांनी खूपच स्टडी केला की कार्बोहायड्रेट खूपच बॅड आहे, मग तो फारच चुकीचा आहे असं नाही. त्याला पण एनर्जी लागते, बॉडीला एनर्जी द्यायचं काम तो करतो ना. मग फारच बंद करून टाकायचं असं नाही. मग बरेच जण काय करतात, भाकरी, चपाती, भात फारच सोडून दिला, असं नाही. तुमच्या बॉडीला कॅलरीज पाहिजेच ना, एनर्जी पाहिजे. कारण त्याच्यापासून तुम्हाला जी बॉडी चालते बोलते त्याच्यावरती ती एनर्जी तयार करायचं काम कार्बोहायड्रेट. त्याची जेवढी गरज आहे ना तो तेवढंच लागतो, तो तेवढंच टाकायचं. सेकंड थिंग इज प्रोटीन. कार्बोहायड्रेटला 1 ग्रॅमला 4 कॅलरीज असतात, राईट. त्याची दिवसाला गरज असते 80 ते 100 ग्रॅम.
हा कार्बोहायड्रेटचा पार्ट झाला. त्याचं काम काय की बॉडीला एनर्जी देतो. सेकंड पार्ट पाहतो आपण प्रोटीन. प्रोटीन हा काय आहे, प्रोटीनचं फंक्शन बघू पहिल्यांदा. पण प्रोटीन काय करतो, मसल रिपेअर करतो. तुम्ही सपोज आता योगा केला, योगामध्ये सर आपण बॉडी वेट ट्रेनिंग घेतो, स्क्वॉट वगैरे घेत असतो. येस सर. स्क्वॉट म्हणजे काय, स्क्वॉट किंवा तुमचा स्टँडिंग काप झाला, जोर जरी मारले तुम्ही तरी ते एक्सरसाइज काय असते की तुमच्या शरीराला म्हणजे तुमचा एक्सरसाइज हा मसल प्रमाणे एक्सरसाइज करतो. आपण जिम मध्ये जरी गेलो तरी बायसेप मारा, बॅक मारा, चेस्ट मारा, लोअर बॉडी एक्सरसाइज आहे. हे काय आहे, हे त्या मसलला दिलेलं एक्स्ट्रा काम आहे. सपोज माझं लोअरचे जे मसल आहेत म्हणजे क्वाड्रिसेप्स झालं, हॅमस्ट्रिंग झालं, याचं काम काय की क्वाड्रिसेप्सचं लेग एक्सटेन्शन म्हणजे बॉडीला मी बसलो तर मला उठायचं काम तो मसल करतो. मी काय करतो एक्सरसाइज मध्ये, त्याला खांद्यावरती वजन देतो प्रॉपर फॉर्मॅट टेक्निकमध्ये. जुन्या काळात होत होतं की वाकडे तिकडे मारलं मग ते व्यायाम करताना त्याला इंजुरी झाली, व्यायाम करताना त्याचे गुडघे कामातून गेले, व्यायाम करताना असं झालं. त्या व्यायामाला पण एक सायन्स असतं. सर्टिफाईड लोक जे असतात, आता आपण बरेचदा मी तुम्हाला काहीतरी सांगतोय मग मी त्याचं काय ऐकायचं. सिटीमध्ये ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टी सांगतोय एखाद्याला, तो म्हणतो मी याचं काय ऐकायचं, मग त्याचं सर्टिफिकेट बघतात. मी दुसऱ्याकडून जरी नॉलेज घ्यायचं ना की त्याला किती येतं ते बघणं गरजेचं असतं. त्याप्रमाणे जर तुम्ही जिम मध्ये गेले, आता आपल्याकडे जुन्या काळात, आता काळ बदललाय, सर्टिफाईड ट्रेनर आले. जुन्या काळात असं होतं एखाद्याने 4 वर्ष जिम केली तो झाला ट्रेनर. त्याला बेसिक कन्सेप्ट माहिती नसल्या की झालं. पहिल्या जुन्या काळात जिम मध्ये एकच डाएट प्लॅन सगळ्यासाठी लावलेला असतं. ज्याला वजन कमी करण्यासाठी पण तो डाएट प्लॅन, ज्याला वाढवायचं त्याच्यासाठी पण तो डाएट प्लॅन असं नसतं. प्रत्येकाच्या बॉडी रेशो, प्रत्येकाच्या शेड्यूलनुसार वेगळा डाएट प्लॅन असतो. आपण प्रोटीनकडे येऊ परत. तर प्रोटीन तो काय करतो की प्रोटीन तुम्ही जर ते एक्सरसाइज केली प्रॉपर फॉर्मॅट टेक्निक मध्ये, त्या मसलला त्रास दिला म्हणजे तुम्ही त्याच्या फंक्शन पेक्षा एक वेगळं त्याला वजन देऊन जास्त काम करायला लावलं. जास्त काम केल्यावरती त्याला ब्रेकडाऊन होतो. तर सायंटिफिक लँग्वेज मध्ये मायक्रोड्रॉमा म्हणतो. तो मायक्रोड्रॉमा जो आहे तो रिपेअर करायचं काम प्रोटीन करतो. म्हणजे तुम्ही जर अतिरिक्त काम केलं तर त्याला मसलला रिपेअर करायचं काम प्रोटीन करतं. हे प्रोटीन कशातून भेटतं, अंडी, चिकन, पनीर, सोयाबीन, डाळ, स्प्राउट्स, फिश, रेड मीट, हे वे प्रोटीन सप्लिमेंट, हे त्याचे सोर्सेस आहेत. आता सोर्सेस याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक अॅनिमल सोर्स आणि एक वेगन सोर्स. आता अॅनिमल सोर्स जो आहे, आपले प्रोटीन आहे ना 9 इसेन्शियल अमायनो ऍसिड, म्हणजे चांगलं प्रोटीन कोणतं की ज्याच्यामध्ये जे इसेन्शियल अमायनो ऍसिड आहेत म्हणजे जे आपली बॉडी एक्सटर्नली मागते, बॉडी प्रोड्यूस नाही करत. प्रोटीन 9 पैकी जे 9च्या 9 जे अमायनो ऍसिड आहेत ते जर त्या प्रोटीन मध्ये असतील तर त्याला आपण चांगलं प्रोटीन म्हणतो. मग अॅनिमल सोर्सेस जे मिल्क मधून मिळणार, त्यानंतर तुमच्या अॅनिमल सोर्सेस चिकन, अंड्यामधून मिळणार, या प्रोटीनला आपण चांगलं प्रोटीन म्हणतो. हे प्रोटीन प्रेफर्ड जास्त करतात. बरेच जण काय म्हणतात की मी सप्लिमेंट पण नाही घेणार आणि अंडी, चिकन पण नाही खाणार. बऱ्याच जणांना आपण कोविडच्या काळात बघितलं की चांगली लोक अंडी खातात. म्हणजे ज्यांनी आयुष्यभर बाबा मी व्हेज खाल्लं, नॉन व्हेज खाल्लंच नाही, त्या लोकांनी पण सुरू केलं. कारण की ते जीवा घेतलं होतं. तुम्ही हे नाही खाल्लं की तुम्ही जाणार आहे. तुम्ही गोळी नाही खाल्ली, ही बीपीची गोळी नाही खाल्ली की तुमचं वाटोळ होणार आहे. तुम्ही आज तुमचा बीपी वाढणार आहे. तू माणूस खातो, तसं त्या डॉक्टरने सांगितलं तुम्ही अंडी नाही खाल्ली की तू जाणार आहे. मग त्यांनी ते ठीक आहे, देवधर्म चांगली गोष्ट आहे, पण जर एखादी गोष्ट आपल्याला इसेन्शियल आहे तर ती घेणं गरजेचं आहे. हा प्रोटीन काय करतो की प्रोटीन तुम्ही जे केलेलं एक्सरसाइज आहे, एक्सेसिव्ह एक्सरसाइज, त्याचा जो मायक्रोड्रॉमा झालाय त्याला रिकव्हर करायचं काम तो करतो. सो ज्या कार्बोहायड्रेटची गरज खूप लिमिटेड होती ते आपण अतिरिक्त खातो. ज्या प्रोटीनची गरज चांगल्यापैकी लागते ते खातच नाही आपण. आता काल प्रोटीन सोर्स काय खाल्ला? काल अंडी, चिकन, पनीर याच्यापैकी काय खाल्लं? काहीच नाही. तुमचं वजन किती आहे? आणि हाईट किती आहे? 5 फूट 6 इंच. जवळजवळ 170 सेंटीमीटर झाला. बॉडी लीन बॉडी मास पकडले तरी 70च्या काही जर एक्सरसाइज नाही केली तुम्ही. आता आपण हॉर्लिक्सची ऍड बघतो. आता ती लोक सुधारायला लागली. इसमें हे प्रोटीन तर 100 ग्रॅमला कुठे 10 ग्रॅम प्रोटीन असतं, 30 ग्रॅम शुगर असते आणि हा प्रोटीनचा सोर्स चुकीचा आहे. ते प्रोटीन काय, तुम्ही किती ग्रॅम प्रोटीन खाल्लं काल? अंडी, चिकन, मटन, फिश, वे प्रोटीन, दुधातलं प्रोटीन हा दुधाचा प्रकार आहे, पण दुधामधून काढलेला प्रकार असतो. वे प्रोटीन जे सप्लिमेंट असतात त्यानंतर स्प्राउट्स, डाळ खूप कमी प्रमाणात. तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला जर तुमच्या बॉडी वेट एवढं प्रोटीन काही ऍक्टिव्हिटी नाही केली तरी तुमच्या बॉडीला, मसलला तुमच्या बॉडी वेट एवढं प्रोटीन लागतं. 70, तुमचं वजन जरी 82 असेल तरी हाईट प्रमाणे वजन 70 ग्रॅम पकडलं. काही नाही केलं तरी तुम्हाला 70 ग्रॅम प्रोटीन पाहिजे होतं. काल किती खाल्लं तुम्ही? सोयाबीनची भाजी ते थोडीशी असते. हा, किती थोडी खाल्ली असेल ना. थोडी
आणि सकाळी 5 ग्रॅम पकडा त्याच्यातलं. चपातीमध्ये पण प्रोटीन असतं. चपाती 40 ग्रॅम प्रोटीन असेल तर 4 ग्रॅम किंवा 5 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतं. 2 चपात्या खाल्ल्या सकाळी 10 ग्रॅम झालं. एक्सेसिव्ह पकडा तुम्ही 20 ग्रॅम ते 30 ग्रॅम खाल्ले. दिवसात तुम्हाला गरज होती काही नाही एक्सरसाइज केली, तुम्ही एक्सरसाइज केली सपोज येतं तर वजनाचा 1.5 पट लागतं. म्हणजे तुम्हाला 100 ग्रॅम प्रोटीन पाहिजे होता काल, तुम्ही 20 ग्रॅम खाल्लं. 100 ग्रॅम सगळ्याला 100 ग्रॅमच लागतं. काल किती चपात्या खाल्ल्या? सकाळी 2 संध्याकाळी 4 झाले. भात राईस दुसरं शुगर चहा शुगर होती ते 20-30 ग्रॅम पकडा. 4 चपाती 4 चौक 16 आणि 6 म्हणजे 100 ग्रॅम गरज होती. घरचं खाल्लं तरी 300 ग्रॅम कार्बोहायड्रेट खाल्लं, 200 ग्रॅम जास्त झालं. प्रोटीनची गरज किती होती? 100 ग्रॅम. 100 ग्रॅम किती खाल्लं? 20-30 ग्रॅम. ज्याची गरज होती ते खाल्लं नाही, ज्याची गरज खूप कमी होती ते जास्त खाल्लं. मग जास्त खाल्लेलं काय होतं? स्टोअर झालं. मग आपल्याला काय करायचं की कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करायचं आणि प्रोटीनचं प्रमाण वाढवायचं. मग याच्यामध्ये काय करावं लागतं की तिसरा पार्ट आपला एक राहिला. आता कार्बोहायड्रेटला पण 4 ग्रॅम असतात एका कॅलरीज मध्ये, प्रोटीनला पण एका ग्रॅम मध्ये 4 कॅलरीज असतात. प्रोटीनचं फंक्शन लक्षात आलं, मसल रिपेअर करायचा. त्याचं फंक्शन की एनर्जी द्यायचं. डायट फॅट काय करतो? हा सेक्शुअल हार्मोन तयार करतो. त्यानंतर परत तुमची जी बरेच जण होतात तूप खा आणि तूप खाल्ल्याने रूप येतं, त्याप्रमाणे डायटरी फॅट जे आहेत ते काय करतात? तुमची जी सेल वॉल आहे, पेशी तिची जी वॉल आहे, आता म्हाताऱ्या माणसामध्ये किंवा एज व्हायला लागलं. एज व्हायला म्हणजे काय होतं की आता तरुण मुलांमध्ये म्हाताऱ्या माणसामध्ये फरक असतो, त्यांच्यामध्ये पेशींचं प्रमाण जास्त असतं. एज फॅक्टरमध्ये काय होतं? पेशी कमी होत चालतात, मग एजिंग इफेक्ट तयार होतो. तूप किंवा डायटरी फॅट जे आहेत, डायटरी फॅटचे सोर्सेस बरेच आहेत. तुमच्या आल्मंड्स आहेत, तेल आहे, तूप आहे, फ्लॅक्सीड आहे. ह्या गोष्टी काय आहेत की ह्या काय करतात? डायटरी फॅट काय करतो की ती सेल वॉल आहे, पेशीची जी वॉल आहे त्याला स्ट्रॉंग करायचं काम करतं. सपोज जर ती वॉल रप्चर झाली तर पेशी नष्ट होणार, पेशी नष्ट आले की कमी होणार, मग कमी वयात वय दिसणार. मग हे जे अँटी एजिंग इफेक्ट आहे. परत तो सोर्स ऑफ एनर्जी बऱ्यापैकी म्हणजे 1 ग्रॅमला 9 कॅलरीज, यांच्या दुप्पट कॅलरीज, तो कमी प्रमाणात लागतो. त्याचा एक रेशो वेगळा असतो, पण त्याचं पण काम आहे. बरं तुम्ही काय म्हणलं की तेल तूप फारच कमी करून टाकायचं, असं नाही चालत. तुम्ही भाजीतून फारच तूप काढलं, अँटी एजिंग इफेक्ट जो आहे तो कमी होणार. तूप थोडंफार त्या भाजीत टाकायलाच लागणार. हे 3 गोष्टी लक्षात आल्या तुमच्या, फॅट, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट. आता आपण काय करतो? कार्बोहायड्रेट जास्त खातो. कालचं उदाहरण घेतलं आपण, 300 ग्रॅम सहज खाल्लं. मग आता ठीक आहे, इथून मागच्या चुका झाल्या आपल्या आणि आता इथून पुढे आपल्याला फॅट कमी करायचं. फॅट कमी करायला काय करायला? पहिली थिंक म्हणजे फॅट म्हणजे काय? तो स्टोअर झालाय म्हणजे काय आला की तो तुम्ही जास्त खाल्ल्यामुळं, जास्त कोणतं की जे अनावतपणे जे कमी लागत होतं ते जास्त खाल्लं, मग बॉडी त्याला काय करणार? स्टोअर करणार. स्टोअर केलंय. मग आता सपोज माझा बिझनेस आहे, मग माझा बिझनेस जर चांगला चाललाय, तुमची बॉडी चांगली स्टोअर करते, सेव्हिंग होतात. सेव्हिंग ॲज कॉल फॅट. तुमच्या शरीराचे फॅट म्हणजे तुमचे सेव्हिंग आहे. तर माझी जिम चांगली चालली आहे, मग माझं सेव्हिंग होतं. आणि जर माझा लॉसमध्ये झाला बिझनेस तर मी सेव्हिंग्स काय करणार? यूज करणार. तसं मग आपल्या बॉडीला काय करायला लागतं? कॅलरी डिफिसिट डाएट करायला लागतं. फॅट लॉससाठी सांगतो मी. जर गेन करत असेल तर कॅलरी सरप्लस करायला लागतं. आता 90% आमचा बिझनेस हा फॅट लॉस वरती चालतो. सगळी लोक फॅट लॉस साठी जातात. तर फॅट लॉस साठी काय करायला लागतं की बॉडीला कॅलरी डिफिसिट मध्ये ठेवावं लागतं. म्हणजे तुमच्या बॉडीला जर लागतात 2500 कॅलरीज, तर मी तुमच्या बॉडीला देतो कुठेतरी 1700-1600 कॅलरीज. त्यांनी काय केलं? मी बॉडीला कॅलरी डिफिसिट मध्ये ठेवलं, म्हणजे लागणाऱ्या कॅलरीज पेक्षा कमी कॅलरीज दिल्या. त्यावेळी बॉडी काय करते? त्या स्टोअर फॅट करत जाते. म्हणजे जर माझा बिझनेस लॉस मध्ये लागला, मी सेव्हिंग यूज करतो. त्याप्रमाणे जर माझ्या बॉडीला मी डिफिसिट मध्ये ठेवलं तर मी काय करतो? तर बॉडी काय करते? अनावतपणे तिकडेच जाणार. त्या डिफिसिटचे परत रेशो आहेत. बऱ्याच जणांनी ऐकलं असेल कीटो डाएट, लो कार्ब डाएट. हा लो कार्ब डाएट काय की तुमचं कार्बोहायड्रेट जेवढं लागतंय 100 ग्रॅम तेवढंच द्यायचं, प्लस बॉडीला बाकीच्या गोष्टींसाठी कार्बोहायड्रेट लागतं त्याच्यापेक्षा कमी द्यायचं, एकदम बंद नाही करायचं. प्रोटीन जेवढं लागतंय तेवढंच द्यायचं, फॅट जेवढं लागतं तेवढं द्यायचं, आणि बॉडीला डिफिसिट मध्ये ठेवायचं. म्हणजे देताना 200-400 कॅलरीज कमी द्यायच्या, प्लस एक्सरसाइज करायची. मागाशी सांगितल्यामुळे जो ट्रायपॉड आहे, वर्कआउट, डाएट प्लस रेस्ट. पहिला वर्कआउटचं, आता डाएटचं बोलतो आपण. वर्कआउट पण करणं गरजेचं आहे. वजनी व्यायाम जे आहे, तुमच्या मसलला जर तुम्ही वेट ट्रेनिंग किंवा वजन घेऊन जर ब्रेकडाऊन नाही केला तर बॉडी त्याला रिपेअर नाही करणार. रिपेअर नाही केलं, रिपेअर कधी करेल? ज्यावेळी तुम्ही प्रोटीन द्याल त्यावेळी करेल. आणि प्रोटीन दिलं, रिपेअर केलं की त्याला परत ती जी प्रोसेस पडते. मगाशी मी जे म्हणलं की मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, म्हणजे माझं हार्ट ह्या बेसिक गोष्टी झाल्या जी एनर्जी लागते, त्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहेत ना,
ते मेटाबॉल ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही वेगळी मेटाबॉल ऍक्टिव्हिटी तयार करता. कोणती? मग ब्रेकडाऊन करायचा, प्रोटीन द्यायचं, रिकव्हर करायचं. मग त्याला पण काहीतरी कॅलरीज लागणार ना ती प्रोसेस चालायला. मग त्याला सपोज 200 कॅलरीज एक्स्ट्रा लागल्या, मग बॉडीत मी 400-500 कॅलरीज ऑलरेडी कमी घेतल्यात, एक वेगळी मेटाबॉल ऍक्टिव्हिटी तयार केली. कशातून? एक्सरसाइज मधून. ती रिपेअर करायला परत 200 कॅलरीज लागणार. म्हणजे मी बॉडीला काय केलं की 500 प्लस ते 100-200 काय असतील 700 कॅलरीची बॉडीला अतिरिक्त गरज तयार केली. मग ज्यावेळी अतिरिक्त गरज तयार होते त्यावेळी बॉडी काय करते? स्टोअर कॅलरीज करते. स्टोअर कॅलरीज कुठे? फॅट मध्ये. दॅट्स कॉल्ड फॅट लॉस. ही फॅट लॉसची कन्सेप्ट. मग त्यासाठी प्रोटीन खायला लागणार, भुकेला लावून नाही चालणार. मग प्रोटीन किती लागते? 100 ग्रॅम. मग ते एकदम नाही खाऊ शकत. मग त्याला डिवाइड करायचं, पूर्ण दिवसामध्ये 6 मील करायचे. 6 मील केले तर मग त्याच्यामध्ये परत टायमिंग आहे. सकाळी सकाळी मी तुम्हाला चिकन नाही देऊ शकत. सकाळी सकाळी तुमच्या बॉडीचा मेटाबॉलिझम हाय असतो. नाश्ता करायच्या वेळेस थोडी भूक लागते ना आपल्याला. तर पूर्ण ओव्हरनाईट बॉडी रेस्ट असते आणि पोटामध्ये काय खाल्लेलं नसतं. त्यामुळे आपल्याला सकाळी सकाळी फास्ट ऑब्झर्विंग कार्बोहायड्रेट, फास्ट ऑब्झर्विंग प्रोटीन लागतं. फास्ट ऑब्झर्विंग प्रोटीन 2च आहेत जगात. एकतर वे प्रोटीन सप्लिमेंट जी बनवतो आपण दुधापासून, एकतर ती घ्या किंवा मग अंड्याचा व्हाईट पार्ट. तिथं चिकन, स्प्राउट्स, तुमच्या सोयाबीन हे खाऊन नाही चालणार. त्याचं एक टायमिंग आहे. सकाळी हे 2 गोष्टी. मग इथं तुम्ही असं म्हणून चालेल का सप्लिमेंट पण नाही घेणार आणि मी अंडी पण नाही खाणार? ऑप्शनच नाहीये ना. मग तिथं एग्स मॉडर्न तुम्ही बाकीच्या कंट्रीज मध्ये बघताय प्रत्येकाच्या ब्रेकफास्ट मध्ये असतं, ऑमलेट असतं आणि काही ऑलमोंड्स असतील किंवा ओट्स असतील. हे स्टँडर्ड मील बघतो. आपल्याकडं आपल्या इंडियन कंडिशन प्रमाणे ते पण चांगलं आहे. आपली अर्धी भाकर, अंड्याचं एखादं ऑमलेट किंवा उकडलेली अंडी आणि आपली जी काय भाजी आहे सिंपल आहे. त्यांच्या ट्रेडिशन प्रमाणे बरेच जण चालायला गेले तर काय कॉस्ट कटिंग पण वाटतं आणि हे पण वाटतं. पण आपल्याकडे ते सोर्सेस आहेत ऑलरेडी. सो थोडी अर्धी भाकर, अंड्याचं ऑमलेट आणि आलमंड्स खाल्ले तरी तुमचं रिकवर होतं. बट तो खायचा टायमिंग आहे अंड्याचा. वर्कआउट करायचं संध्याकाळी आणि मला वेळ नाही. मला 6ला वर्कआउट करायचं आहे आणि मला 5:30ला मी जॉबवरून आलो, मला खाऊन लगेच वर्कआउटला जायचं. मग बॉडीत पटकन ऍब्झॉर्ब होईल, एक ऍपल ऍब्झॉर्ब होईल आणि अंड्याचा व्हाईट पार्ट ऍब्झॉर्ब होईल. अर्ध्या तासामध्ये ते मला वर्कआउटसाठी जी लागणारी एनर्जी ती देईल. मग ते तिथं खायचं. हे असं वर्कआउटचं शेड्यूल प्रमाणे वर्कआउटचा तुमचा डाएट प्लॅन तयार होतो. दुपारचं तुम्ही काय खाऊ शकता? चिकन, पनीर किंवा तुमचं सोयाबीन चंक्स हे खाऊ शकता. जर तुम्ही ते सकाळी खाल्लं किंवा स्नॅक्स टायमिंगला खाल्लं, न्याहारी आपले या टायमिंगला खाल्लं ते चुकीचं आहे. मग तुम्हाला कधी चिकन दुपारी नाही तर संध्याकाळी खायचं. ते सकाळी किंवा स्नॅक्स टायमिंगला खाऊन नाही चालणार. एखाद्याने 4 वाजता चिकन खाल्लं त्याला ऍसिडिटी होतं आणि त्याच्यामुळे मेटाबॉलिझम तुमचा स्लो असतो आणि ते परत पचायला जड असतं. ह्या ज्या गोष्टी आहेत हे प्रोटीन देऊन तुमचं प्रोटीन डेली कॅल्क्युलेट करायला लागतं. तुमच्या बॉडी रेशोनुसार किती प्रोटीन द्यायचं, काय द्यायचं. ज्यावेळी तुम्ही मगाशी आपण बघितलं त्या बॉडीला डिफिसिट मध्ये ठेवलं, प्रॉपर डाएट केला, प्रॉपर एक्सरसाइज केली, त्याच्याबरोबर रेस्ट पण लागते. तुम्हाला झोप नसेल, 4-5 तास झोप असेल तर तुमची बॉडी रिकव्हर होत नाही. बऱ्याच जणांना जर झोप नसेल, बरेच जण काय 6 ते 7 तास झोप लागते आपल्याला. 4-5 तास. बऱ्याच जणांना पैसे कमवण्याच्या नादामध्ये तो जातोय, रात्री जातोय, 4 तास झोपतोय, 3 तास झोपतोय. मग एखाद्या दिवशी काय होतं तुमच्या कार्डिओव्हास्क्युलरला काहीतरी डॅमेज होतो, काहीतरी मग झोपूनच तुमच्या बॉडीला रेस्टच नसेल. तुमची बॉडी रेस्ट नसल्यानंतर वेगळंच काहीतरी करून ठेवणार. त्याबरोबर त्या ह्या ट्रायपॉडसाठी आपण काय करतो की हा ट्रायपॉड मेंटेन राहिला पाहिजे. ओके. सो प्रत्येकाचा डाएट प्लॅन वेगळा असतो. कार्बोहायड्रेट मेंटेन ठेवायला लागतात. आपण जे काय फूड इनटेक करतो, एखादा याचा पाऊस जरी घेतला चिप्सचा, तो कधी त्याची न्यूट्रिशन फॅक्ट बघा. 100 ग्रॅमला कुठेतरी 1 ग्रॅम किंवा 0.1 ग्रॅम 0.1 आणि 100 ग्रॅमला 40 ग्रॅम, 50 ग्रॅम, 60 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतं. साधं सॅचेट घेतलं, त्या पॅकेट घेतलं, त्या चिप्सचं मोठं पॅकेट खाल्लं तरी तुमची कार्बोहायड्रेटची गरज कम्प्लीट होऊन जाईल. मग ते चिप्स खायचं दिवसभर गरज नाही असं नाही. त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्ब का बनवले, भाकर, ओट्स हे का बनवले, ते सॅटिनिटी वाढवतात. ते खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखं वाटतं. काही खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखं पण वाटलं पाहिजे ना, क्रेविंग नाही वाटलं पाहिजे. त्याचं एक शेड्यूल बनवलं जातं, त्याला आपण क्वांटिटेटिव्ह डाएट प्लॅन म्हणतो. तो डाएट प्लॅन बनवणं गरजेचं आहे. तुमच्या बॉडीला किती गरज आहे, तुमचं शेड्यूल काय आहे, तुम्ही काय एक्सरसाइज करता, किती इंटेन्सिटीची करता, त्याप्रमाणे तुम्हाला प्रोटीन किती पाहिजे. बरेच जण न्यूज चॅनल मध्ये काय येतं की आमका बॉडी बिल्डर मेला आणि त्यांनी त्या प्रोटीन सप्लिमेंट घेतलं. प्रोटीन सप्लिमेंट वाईट नाहीये, स्टेरॉइड बॅन आहे इंडियामध्ये. स्टेरॉइड जे इंजेक्टिव्ह. आता आपण ज्यावेळी एक्सरसाइज करतो त्यावेळी काय होतं की आपल्या बॉडीमध्ये हार्मोन्स असतात, ग्रोथ हार्मोन. आपल्या बॉडीमध्ये ग्रोथ हार्मोन म्हणजे मेलमध्ये इस्ट्रोजन आणि मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन हा जो ग्रोथ हार्मोन आहे, हा काय करतो, मी एखादी एक्सरसाइज केली
प्रोटीन दिलं की त्या एक्सरसाइजला जेवढी केली तेवढी रिकव्हरी करतो, त्याचं काम आहे बॉडीला वाढवणं. पण हे जे स्टेरॉइड असतात ना, हे आर्टिफिशियल ग्रोथ हार्मोन असतात, ते इंजेक्टेबल केले जातात बॉडीमध्ये. हे जे प्रो बॉडी बिल्डर आहेत किंवा कॉम्पिटिशन करतात ते इंटेक करतात. ते केल्याने काय होतं की ज्यावेळी तुम्ही तुमच्या बॉडीला निसर्गाच्या अगेन्स्ट काहीतरी चुकीचं करता, त्यावेळी ती बॉडी तुम्ही आयुष्यभर नाही घेऊ शकत. कधीतरी बंद केलं बॉडी अचानक काय म्हणते की हे बाहेरून कसं काय आलं, मी इंटरनली प्रोडक्शन करत होतो, मग ते करणं थांबवतं किंवा त्याच्या अगेन्स्ट जो फिमेल हार्मोन आहे तो वाढवायला तयार करतो. मग त्याच्यामध्ये बॉडी कॉम्प्लेक्स मध्ये जाते, कुठेतरी कॅल्शियम लेवल वाढते, लिव्हर किडनी डॅमेज होतात किंवा हार्ट अटॅक वाढतो. की आता रिसेंटली बघितलं की आपण बरेच बॉडी बिल्डर गेले, त्याचं स्ट्रॉंग रिझन ते. मग तुम्ही जर स्टेरॉइड बॅन आहे, तुम्हाला बोलता येत नाही ना, ते बॅन आहे त्यामुळे बोलता येत नाही, मग तुम्ही ब्लेम कोणाला करता? प्रोटीनला करता, की जे गरजेचं आहे. हा इंडिया आहे, ज्या गोष्टीची गरज आहे त्याच्यासाठी बोलत नाही, ज्या गोष्टीची नितांत गरज आहे त्याला तुम्ही ब्लेम करा. प्रोटीन सप्लिमेंटच घ्या असं थोडी मी तुम्हाला म्हटलं की या माझ्या जिम मध्ये तो डबा घेऊन जा. प्रोटीन तुमच्याकडे अंडी आहे, चिकन आहे, पनीर आहे, सोयाबीन आहे, डाळ आहे, चणा आहे, गोष्टी खा. या नॅचरली ज्या गरज आहे त्या गोष्टी खा. तुम्हाला त्या सप्लिमेंटचे, तुम्ही म्हणले मला अंडी मी खाऊ शकते, मग मला सप्लिमेंट द्यायची काही गरज नाही ना तुम्हाला. सकाळी 2-3 अंडी दिली आणि तुमची भाजी भाकरी काय खाल्ली, इनफ झालं. जेवढं प्रोटीन लागतंय तेवढं. सप्लिमेंट घ्यायची गरज, सप्लिमेंट कधी घेतो आपण? मी फ्लोरवर थांबलोय, मला वेळ नाहीये, मुलांना शिकवता मला, मी कधी जाणार चालू मध्ये, कधी अंडी बॉईल करणार, कधी खाणार, मग मी तो प्रोटीनचा एक शेक घेतो, मिक्स करतो आणि पितो. मग 8 अंड्यांची जी प्रोटीनची क्वांटिटी होती ती मला त्या एका स्कूप मध्ये, तो स्कूप महाग पण तेवढा, 100-120 रुपयाला एक स्कूप पडतो. बट आपले तर बरेच जण काय म्हणतात, तो पावडर खातोय, तो डब्बा खातोय. तर मी बरेच जण 17, 18, 21 वर्षाची मुलं आमच्याकडे येतात, नाही पप्पा म्हणतात नाही ते चुकीचं आहे. आपण पप्पांनी बघितलं की तो सर्टिफाईड ट्रेनर आहे का, त्याला कॉल करून विचारा कसलं सप्लिमेंट आहे. इम्पोर्टेड डबा येतो तो 6-8 हजाराचा, 500-600 लिटर दूध लागतं एका डब्बा मेंटेन करायला किंवा पेपर. हा, एक थिंग अशी की त्याच्यामध्ये ग्रे करणारे भरपूर आहेत, चुकीचे आमच्या इंडस्ट्रीतली लोक भरपूर आहे की ज्याच्यामध्ये काही पण मिक्स करतात. मग तो जेन्युइन आहे का? बाबा तो जेन्युइन असेल तर घ्या, इसेन्शियल गरज आहे. सेकंड थिंग, तुम्ही डाएट प्लॅन डिझाईन करा की तुम्हाला कार्बोहायड्रेटवरती रिस्ट्रिक्शन ठेवायचे, प्रोटीन घ्यायचं, त्याच्याबरोबर एक्सरसाइज पण करायची. एक्सरसाइज पण करा. सर घेतात तो योगा खूप चांगला आहे, त्याने फ्लेक्झिबिलिटी वाढते. फ्लेक्झिबिलिटी वाढल्याने मध्ये आपल्यामध्ये हॅपीनेस वाढते. तुम्ही कोणतीही ऍक्टिव्हिटी केली की तुमच्या बॉडीमध्ये काय होतं की एक हॅपी हार्मोन रिलीज होतो. तुम्ही एखादी वाढत्या वयामध्ये लहान मुलांना जर पाय मुरगळला तर त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायची गरज नाही पडत. आपल्या वयाचा किंवा आफ्टर 30 पाय जरी मुरगळला तर सुचतो किंवा चालतो. हा तुमच्या फ्लेक्झिबिलिटी मधला फरक आहे. लहानपणी आपण हसत खेळत असतो, त्यामुळे त्याला काही होत नाही. एखाद्या मसलची जर स्ट्रेच करायची कॅपॅसिटी जर आपली 10 आहे, आपण वाढत्या वयात त्याला रेस्ट करून फ्लेक्झिबल करत नाही, ती 10ची 10 राहते किंवा 10ची 8 होते. एका दिवशी 10 वरती जरी तो ताणला गेला तरी मग आपल्याला त्रास होतो. पण लहान मुलांचं कसं असतं की तो फ्लेक्झिबल असतो. त्यामुळे बऱ्याच जणांना आम्ही जिम मध्ये काय होतं, 14-13 वर्षाची मुलं असतात, खेळू द्या त्यांना तरी. बरेच जण आई वडील काय करतात की हा 10 वर्षाचा, हा 12 वर्षाचा आहे, जायला घेऊन. त्याला ऍक्च्युअली त्याला खेळायची गरज असते. मोबाईल सोडून त्याला खेळायला लावा घरी, कारण की खेळण्याने त्याची फ्लेक्झिबिलिटी वाढेल, तो फ्रेश राहील. त्याच्यावरती बर्डन तुम्ही जिम वगैरे या गोष्टी आफ्टर 14 किंवा आफ्टर 15, आफ्टर 18 त्याला चालू करा. ठीक आहे. दुसरं कोणाचे काय कन्सेप्ट असेल तर विचारा मला डायरेक्ट. मी म्हणत नाही की तुम्ही नॉनव्हेज असता, प्रोटीन सप्लिमेंट घ्या. व्हेज सोर्स पण चांगले आहेत. तुम्ही स्प्राउट्स घेते ना, आता व्हाईट छोले जर घेतला तर 100 ग्रॅमला 20 ग्रॅम प्रोटीन आहे, 20 ग्रॅम कार्बो, आय थिंक 30 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 20 ग्रॅम फॅट आहे. चांगला सोर्स आहे. पनीर खा, नंतर सोयाबीन चंक्स खाऊ शकता. बट त्याच्यामध्ये परत अगेन्स्ट की तुम्ही काय खाता, किती रिस्ट्रिक्शन ठेवायचं, डाएट प्लॅन परत तोच डिझाईन करून घ्या आणि मग त्याच्याप्रमाणे करा. पण सप्लिमेंट का घ्यायला लागेल? तुम्ही नॉनव्हेज खाता, आणि नॉनव्हेज खाता म्हणजे का की तो अॅनिमल सोर्स जो आहे हा चांगला सोर्स आहे प्रोटीनचा. क्लास 1 सोर्स म्हणतात त्याला, आणि क्लास 2 वेगळं सोर्स आहे क्लास 2. म्हणजे त्याच्यामध्ये जे इसेन्शियल अमायनो ऍसिड लागतो ना 9, त्या 9 पैकी थोडेफार 2-3 कमी असतात. त्यामुळे तो कम्प्लीट सोर्स ऑफ प्रोटीन नाही. अॅनिमल सोर्सेस जे आहे ते कम्प्लीट सोर्स ऑफ प्रोटीन आहे. अजून आता चिकनचं उदाहरण घेतो. जर तुमची 100 ग्रॅम प्रोटीनची नीड आहे दिवसाची, तर तुम्हाला जर 200 ग्रॅम चिकन डेली खाल्लं तर तुम्हाला 50 ग्रॅम प्रोटीन भेटतं. तुमच्या डेली नीडच्या अर्ध काम चिकन कर. तुम्ही जर चिकन निग्लेक्ट केलं तर मग अर्ध काम वाढलं तुम्हाला. बरं, सेकंड थिंग, हा लीन सोर्स ऑफ प्रोटीन आहे. म्हणजे त्याच्या 100 ग्रॅमला 0 कार्ब आहे. 25 ग्रॅम 200 ग्रॅम चिकनला 0 कार्ब आहे, 50 ग्रॅम प्रोटीन आणि 6 ग्रॅम फॅट. तुम्ही जर वेगन सोर्स बघायला गेले, सोयाबीन
सोयाबीनला 100 ग्रॅमला 50 ग्रॅम प्रोटीन आहे. 100 ग्रॅम पैकी 100 ग्रॅम नाही खाऊ शकत, एवढं होतं. 50 ग्रॅम जरी खाल्लं तरी 50 ग्रॅमला 25 ग्रॅम प्रोटीन आहे. 25 ग्रॅम प्रोटीन पैकी 30 ग्रॅम तर कार्बोहायड्रेट आहे. तुम्हाला फॅट लॉस करायचं आहे, कार्बोहायड्रेट कमी ठेवायचे. कार्बोहायड्रेटमध्ये रिस्ट्रिक्शन ठेवायचं म्हणजे तुम्हाला काय करायला लागेल, लीन सोर्स ऑफ प्रोटीन घ्यायला लागेल. तुम्ही चिकन प्रिफर केलं तर कार्बोहायड्रेट्स नाही, मग तुम्ही भाजी चपाती भाकरी खाऊ शकता त्याच्या आधीच. जर तुम्ही हे खाल्लं, सोयाबीन खाल्लं तर काय होईल, कार्बोहायड्रेट तुम्ही लिमिटेडमध्ये ठेवू शकत नाही. लिमिटेडमध्ये नाही ठेवले तर तुमचं काय होणार, बॉडी कॅलरीज बर्न नाही करणार, मग फॅट लॉस होणार. एक्सरसाइज करून बऱ्याच जणांना काय होतं की माझी बॉडी ॲज इट इज राहिली किंवा वाढली नाही, हा त्याचा फायदा होतो. बरेच जण काय म्हणतात की मी व्यायाम करतोय, माझं कमी नाही होत. कमी कसं होईल, जर तुम्ही खाण्याच्या रिस्ट्रिक्शन नाही पाळल्या तर कमी नाही होणार. मग तुमचा सगळ्यात जास्त फायदा काय होतो मोठा, कमी नाही होण्यापेक्षा ते वाढत नाही, हा एवढा फायदा. पण त्याच्यापेक्षा जर तुम्हाला कॉम्प्लिकेशन वाढलेत, बाबा LDL वाढला, तुमचं ब्लॉकेज वाढायला लागले, जास्त फॅट कॅरी करून, तर मग तुम्हाला फॅट कमी करायला लावलं. कमी करायला लावलं तर म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी पाळायलाच लागणार, खाण्यावरती रिस्ट्रिक्शन ठेवा. बरेच डॉक्टर म्हणतात. सेकंड थिंग, फायबर सांगायचं राहिलं आपल्या, म्हणजे आता जे झालं तुमच्या कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स याच्याप्रमाणे फायबर जो आहे, फायबर ही पण चांगली गोष्ट मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. बरेच जण प्रोटीन खातील, फॅट्स खातील, कार्बोहायड्रेट खातील, बट फायबर हा काय, तुम्ही डॉक्टरकडे गेले तर जर पचनाचा इश्यू असेल, डॉक्टर हिरव्या पालेभाज्या खा. त्या काय करतात, त्याच्यामध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट नाहीच आहे. ते काय करतात, ती आपली इंटेस्टाईन स्क्रबर आहेत, म्हणजे आपली इंटेस्टाईन जी ना ती घासून काढायचं काम करतात. ज्यावेळी आपण एखादं फूड खातो ते बाहेर पडणं, त्याचं जे उरलेलं मटेरियल ते बाहेर पडणं गरजेचं आहे. आपण मैद्याचे पदार्थ खाल्ले, स्टूल जी आपली ती कडक आहे, त्यामुळे पाईलचा हे इश्यू तयार होतो. त्यासाठी काय करावं लागतं, आपल्या बॉडीमध्ये 25 ग्रॅम फायबर जाणं गरजेचं आहे. त्यासाठी ग्रीन सलाड, ग्रीन पालेभाज्या, तुमचं फ्लॅक्सीड, जवस चटणी जी असते ती पण चांगली आहे. त्या गोष्टी, फायबरच्या गोष्टी खाणं गरजेचं आहे.